गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस, ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. स्टेशनरी शॉपिंग. गट्टू स्कूटरवर बाबांसोबत जात होता. गट्टू, ही आई आणि चिंकी ना नेहमी आपल्यालाच सामान आणायला पाठवतात. हो बाबा, कोल्ड कॉफी तर चिंकीला प्यायची होती आणि दूध आणायला आपण आलो. माझी तर मॅचही चुकली. ओ नो. काय झालं बाबा? गट्टू, ते बघ, आपल्या एरियातलं डिपार्टमेंटल स्टोअर बंद आहे. काय? आता आपण काय करायचं बाबा? इथे तर फक्त एकच दुकान आहे. गट्टू, आता मलाही समजत नाहीये आपण काय करायचं ते. दूध तर घेऊन जावंच लागेल ना. आयडिया. बाबा तुम्ही मोबाईल वरून बघा ना, मॅप वरून जवळचं डिपार्टमेंटल स्टोअर. वाव गट्टू, ग्रेट आयडिया. आत्ता चेक करतो. मग बाबा लगेचच दुसरं डिपार्टमेंटल स्टोअर शोधून काढतात आणि मॅपच्या मदतीनं तिथे जाऊ लागतात. मागून गट्टू बाबांना रस्ता सांगत होता. बाबा, ह्या भागात तर आपण कधीच नाही आलो. हा भाग किती शांत आणि सुंदर आहे. बरोबर आहे गट्टू, या भागात केवढी हिरवळ सुद्धा आहे. तेवढ्यात गट्टूला एक मोठं स्टेशनरी दुकान दिसतं, जे खूप सुंदर होतं. बाबा, ते बघा, किती मोठं आणि सुंदर स्टेशनरी स्टोअर आहे. इथे तर कितीतरी स्टेशनरी गोष्टी असतील. आपण एकदा जाऊन बघू शकतो? गट्टू, आता आपल्याला उशीर होतोय आणि चिंकीही नाहीये. उद्या येऊया चिंकी सोबत. मग उद्या तुम्ही दोघं इथे स्टेशनरी शॉपिंग करा. ओके बाबा. गट्टू तयार होतो आणि बाबा दूध घेऊन पुन्हा आपल्या घरी येतात. घरी जाऊन गट्टू चिंकीला स्टेशनरी शॉप बद्दल सांगतो. चिंकी, माहितीये, ते स्टेशनरीचं दुकान खूप मोठं होतं आणि त्याच्या बाहेर एक मोठी पेन्सिल होती जी हसत होती. मी तर एवढं मोठं स्टेशनरीचं दुकान कुठेच नाही पाहिलं. हे किती विचित्र आहे ना गट्टू, की आपण इथेच राहतो आणि कधीच त्या दुकानात गेलो नाही. हो चिंकी, पण बाबा म्हणालेत की ते उद्या आपल्याला घेऊन जातील. मग आपण खूप गोष्टी घेऊ. अरे हो गट्टू, मला तर खूप गोष्टी घ्यायच्या आहेत. माझ्या डायरीची सगळी पानं संपली आहेत. मला नवीन डायरी घ्यायची आहे आणि वॉटर कलरचे ब्रश आणि पेन्सिल सुद्धा घ्यायची आहे. चिंकी, आपली खोडरबर सुद्धा संपली आहेत आणि तो सायन्स प्रोजेक्ट, त्याचं आर्ट फाईल सुद्धा घ्यायचंय. अरे हो गट्टू, चल आपण एक यादी बनवूया. गुड आयडिया चिंकी. मग गट्टू चिंकी बसून स्टेशनरी शॉपिंगची लिस्ट बनवू लागतात. त्यांना पाहून आई बाबांना म्हणते, अरे देवा, बघा हे, आता तुम्हाला त्या दोघांना स्टेशनरीच्या दुकानात घेऊनच जावं लागेल. ह्यांनी तर यादीला सुरुवातही केली. नक्कीच घेऊन जाऊ. गट्टू चिंकी, उद्या रविवार आहे ना, दोघेही उद्या तयार राहा. ओके बाबा. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी नाश्ता करून तयार होतात. ते आईकडून एक ज्यूटची बॅग घेतात आणि आपली शॉपिंग लिस्ट सुद्धा त्यातच टाकतात. तयार? चला बाबा, जाऊया. ओके मुलांनो, लेट्स गो. बाबा कारने त्या दोघांना स्टेशनरी शॉप मध्ये घेऊन जातात. स्टेशनरी शॉप पाहताच चिंकी सुद्धा खूप एक्साइटेड होते. अरे हो गट्टू, इथे दुकानाच्या बाहेर तर खरंच एक मोठी पेन्सिल आहे जी आपल्याकडे बघून हसतीये. चिंकी, चल आज जाऊया. बघ, ह्या दुकानात 3 मजले आहेत. आपल्याला बहुतेक भरपूर वेळ लागणार आहे. गट्टू चिंकी स्टोअरच्या आतमध्ये जातात आणि पाहतात की पहिलं डिपार्टमेंट बुक्स आणि डायरीजनी भरलेलं होतं. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या शेड्स, स्क्रॅप बुक्स, ग्लिटर पेपर, चार्ट पेपर सारख्या वस्तू ठेवलेल्या होत्या. वाव, इथे कितीतरी क्यूट डायरीज आहेत. गट्टू बघ, लॉकवाली गुलाबी डायरी मला ही कधीपासून हवी होती. मला तर डायरी लिहायला आवडतही नाही चिंकी, पण ही जरा आयर्न मॅनची डायरी बघ. ह्याला सुद्धा लॉक आहे. आता मीही रोज डायरी लिहीन. मग तर आपल्याकडे लॉकची डायरी आहेत. मॅचिंग मॅचिंग. चिंकी, चल आता आर्ट फाईल घेऊया सायन्स प्रोजेक्ट साठी. हो हो, चल गट्टू. गट्टू चिंकी आर्ट फाईल्सच्या सेक्शन मध्ये जातात आणि हे बघून हैराण होतात की तिथे खूप वेगवेगळ्या सायझेसच्या आर्ट फाईल्स होत्या. इतक्या वेगवेगळ्या साईज आणि रंग. चिंकी, ते बघ,
आपल्याला ती A4 साईजची आर्ट फाईल घ्यायला हवी. हो, बरोबर बोलतोयस गट्टू. आणि स्क्रॅपबुक कोणती? ह्यात डार्क रंगाची पानं आहेत आणि ह्यात लाईट, आणि ह्यात तर ग्लिटरवाली पानं आहेत. बघ ना किती सुंदर आहे. चिंकी, तिन्ही घेऊया. आपल्याला क्राफ्ट मध्ये सुद्धा मदत होईल याची. ओके, डन. चल आता पेन्सिल्स, खोडरबर यांच्या विभागात जाऊया. ते वरच्या मजल्यावर आहे. ओके बाबा, चला आपल्याला वर जायचंय. ओके मुलांनो, चला. गट्टू चिंकी वरती जाऊन पाहतात तर तिथे खूप प्रकारचे वॉटर कलर्स, पेन्सिल्स, पेन्स आणि खूप प्रकारच्या ॲक्सेसरीज होत्या. बाबा पेन्स पाहू लागतात आणि गट्टू चिंकी बाकी सामान. चिंकी, हे बघ, फळाच्या आकारांचा खोडरबर. ते सुद्धा किती मोठी. रविवारच्या दिवशी सकाळी सकाळी बाबांनी याला फळ समजून खाल्लं नाही म्हणजे मिळवलं गट्टू. अरे हो, बरोबर बोललीस चिंकी. मग तर बाबा कधीच कुठलीच चूक करणार नाही, कारण त्यांनी खोडरबर खाल्लं असेल. काय तूही गट्टू. पण हे बघ वॉटर कलरचे ब्रश. ते सुद्धा इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे. हे परफेक्ट आहेत ना? चिंकी, हे वॉटर कलर सुद्धा घे. आपले संपत आलेत ना? ओके. आणि हे बघ, स्टिकी नोट्स. ते सुद्धा हार्ट शेप्सच्या. हे किती क्यूट आहेत. यांना तर मी माझ्या स्टडी टेबलच्या वर टांगेन. खूप मस्त वाटेल चिंकी. अरे वा, बघ गट्टू, बार्बीच्या पेन्सिल्स. ह्या तर मी 2 घेणार आहे. एक माझ्यासाठी आणि एक गुड्डीसाठी. इथे तर अजूनही क्यूट पेन्सिल आहे. हे बघ, ह्या पेन्सिलवर वरती कपकेक बनवलाय. ही मी बंटीसाठी घेतो. त्याला कपकेक्स खूप आवडतात ना. हो, आणि ही बर्गरची पेन्सिल हरीसाठी. बाबा, तुम्ही काय घेतलं? मी? गट्टू चिंकी, मी तर हे पेन घेतले आहेत माझ्या ऑफिससाठी. छान आहेत ना? हो बाबा, खूप छान आहे. तर गट्टू चिंकी, झाली तुमची शॉपिंग? अहो नाही बाबा, अजून शेवटचा भाग राहिलाय ना. तो ह्याच्याही वर आहे. आता आम्हाला बघायचंय की तिथे काय आहे. चल गट्टू, लवकर जाऊया. तर तिघेही वरच्या सेक्शन मध्ये जातात. तर आश्चर्यचकित होतात, कारण तो पूर्ण सेक्शन कॉमिक बुक्सने भरलेला होता. तिथे नवीन जुनी सगळ्या प्रकारची कॉमिक्स होती. बाबांना सुद्धा खूप छान वाटतं. अरे, हे काय गट्टू चिंकी, बघा, इथे तर खूप जुन्या पब्लिश होणाऱ्या कॉमिक्स बुक्स आहेत. हे तर अगदी गोल्ड माइन सारखं आहे. बघा, सुपरमॅन कॉमिक बुक. अरे, हे तर मी माझ्या लहानपणी वाचायचो. वाव. काय खरंच बाबा? मग मी हे वाचू शकतो? हो हो गट्टू, अरे माहितीये, खूप इंटरेस्टिंग आहे. आणि हे बघ. हे खट्याळ चिंकीचे किस्से. चिंकी, या कॉमिक बुकचं नाव तर तुझ्या नावावर आहे. अरे हो गट्टू. चिंकी बाळा, तुझा विश्वास बसणार नाही, पण तुझी आई लहानपणी हे कॉमिक बुक्स खूप वाचायची. तिने मला सांगितलं होतं आणि तिला हे कॅरेक्टर खूप आवडायचं, म्हणून तिने तुझंही नाव हेच ठेवलं. बाबांचं बोलणं ऐकून चिंकी चकित होते. काय खरंच बाबा? ही तर कमालीची गोष्ट आहे. मग तर मलाही एक कॉमिक बुक हवंय. मग मीही वाचेन माझ्याबद्दल. चला आता हे सगळं सामान घेऊन घरी जाऊया. आईला तिच्या लहानपणीचं पुस्तकही दाखवायचंय. हो, चल. ओके, मग चला मुलांनो, आपण बिलिंग करून घेऊया. गट्टू चिंकी खूप सारी शॉपिंग केल्यानंतर घरी येतात आणि सगळं सामान आईला दाखवू लागतात. आणि मग चिंकी आईला ते कॉमिक बुक सुद्धा दाखवते. आई, हे बघ. हे वाव, हे कुठे मिळालं तुम्हाला? चिंकी के चुलबुले किस्से. हे तर मी रोज वाचायचे. दर शनिवारी यायचं हे कॉमिक बुक. आम्हाला तिथे त्या स्टोअर मध्येच मिळालं, म्हणून आणलं. हे तर खूप मस्त आहे. थँक्यू सो मच मुलांनो. मग सगळे मिळून सगळं सामान पाहतात आणि गट्टू चिंकी कॉमिक्स बुक वाचू लागतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.